गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण फळांच्या काढणीची अवस्था बघूया. हा टॉपिक बघूया. बघा, क्लायमॅट्रिक फळे, नॉन क्लायमॅट्रिक फळे, तसेच फळझाडांची नावे, खुंट आणि त्यांच्या पद्धती, पीक संजीवके आणि उपयोग, त्यांचा उपयोग कशासाठी होतो हे सर्व डिटेल माहिती या लेक्चरला घेतलेली आहे. त्याच्यामुळे लेक्चर कंटिन्यू करा आणि व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आणि जे कोण नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, खुंट आणि शाखीय अभिवृद्धीचे प्रकार आणि अभिवृद्धी पद्धती आणि त्याचे उदाहरणे. चला तर लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा, आपले सर्व लेक्चर प्रायव्हेट होणार आहे. सर्व नाही, काहीच होणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते वेळेवर मिळतील आणि नोटिफिकेशन पण मिळतील. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांच्याच मोबाईलवर हे लेक्चर त्यांना अवेलेबल होतील. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. चला तर बघूया. फळांच्या काढणीची अवस्था बघा. तर फळांच्या पक्व अवस्थेवरून फळांचे दोन प्रकार पडतात. फळांच्या पक्व अवस्थेवरून दोन प्रकार हे पडतात. तर बघा, फर्स्ट आहे क्लायमॅट्रिक फळे, सेकंड आहे नॉन क्लायमॅट्रिक फळे. तर बघा, क्लायमॅट्रिक फळे म्हणजे कोणती फळे? ही फळे अपक्व अवस्थेत काढली तरी ती नंतर पिकतात, त्याला क्लायमॅट्रिक फळे असे म्हणतात. तर अपक्व अवस्थेत काढली तरी पण ती नंतर पिकतात, जसे आंबा, केळी, पपई. हे कच्चे असतानाच काढतात किंवा थोडे पिकायला म्हणजे झाली सुरुवात की काढतात आणि तरी पण ते नंतर पूर्ण पिकतात, त्याला क्लायमॅट्रिक फळे असे म्हणतात. तरी ती नंतर पिकतात. अशी फळे झाडावरून तोडल्यावर काही काळाने पिकतात. उदाहरणार्थ आंबा, केळी, पपई, चिकू पण बघा कच्चे राहते, आपण आणतो बाजारातून, 2 दिवसात असते, घरी आल्यावर असे पिकून जातात. सीताफळ पण तसेच, आधी कडक राहतात, नंतर पूर्ण असे नरम होऊन जातात, पिकून जातात आतमधून. फालसा, टोमॅटो पण तसेच, आधी कच्चे राहतात, नंतर घरी ते बाहेर राहिले ते पिकते, फ्रीजमध्ये खराब होतात कच्चे टोमॅटो, पिकत नाही. कलिंगड, खरबूज पण, कलिंगड पण तसंच. त्याच्यामुळे हे अशी उदाहरणे आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात राहते, कलिंगड आणि खरबूज. नेक्स्ट बघा, नॉन क्लायमॅट्रिक फळे. तर क्लायमॅट्रिक फळे हा टॉपिक तुमचा म्हणजे कव्हर झाला आहे. तर जे ही फळे अपक्व अवस्थेत काढली तरी ती नंतर पिकतात, त्याला क्लायमॅट्रिक फळे असे म्हणतात. उदाहरणार्थ आंबा, केळी, पपई, चिकू, सीताफळ, फालसा, टोमॅटो, कलिंगड, खरबूज. आणि नॉन क्लायमॅट्रिक फळे अशी फळे जी फळ झाडावरून काढल्यावर अपक्व अवस्थेत जर काढली तर ती नंतर पिकत नाही, त्याला नॉन क्लायमॅट्रिक फळे असे म्हणतात. पिकत नाही म्हणजे नॉन क्लायमॅट्रिक, नंतर पिकतात ते क्लायमॅट्रिक. अशी लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला इझी होईल लक्षात ठेवण्यात. तर बघा, यात कोणत्या फळांचा समावेश होतो नॉन क्लायमॅट्रिकमध्ये? तर द्राक्षे, अंजीर, लिंबूवर्गीय फळे म्हणजे संत्रा, मोसंबी, लिंबू ही झाडावरून एक वेळा काढल्यावर नंतर पिकत नाही, ते झाडावरच पिकतात. जांभूळ, काजू, बोर पण नंतर पिकत नाही, ते तसंच कडवट लागते पण पिकत नाही. डाळिंब, काकडी, चेरी इत्यादी पिके नॉन क्लायमॅट्रिक फळेमध्ये येतात. तर लक्षात ठेवा, जी फळे झाडावरून काढल्याच्या नंतर पिकत नाही त्यांना नॉन क्लायमॅट्रिक फळे असे म्हणतात. आणि क्लायमॅट्रिक म्हणजे जी फळे झाडावरून काढल्यावर अपक्व अवस्थेत काढले तरी पण नंतर पिकतात, त्यांना क्लायमॅट्रिक फळे असे म्हणतात. अशा दोन अवस्था आहे, लक्षात ठेवा, क्लायमॅट्रिक, नॉन क्लायमॅट्रिक. टॉपिक कंप्लीट झाला आपला. नेक्स्ट बघा, फळझाडांची नावे आणि खुंट. तर बघा, चिकू फळझाडासाठी कोणता खुंट लागतो? तर खिरणी खुंट लागतो. आंब्यासाठी स्थानिक बहुगर्भीय, उदाहरणार्थ विलाय, कोलंबन, ओलूर इत्यादी आंबा पिकासाठी लागते खुंट. नेक्स्ट बघा, चिकूसाठी खिरणी, लक्षात ठेवा, आंबा स्थानिक किंवा बहुगर्भीय म्हणजेच विलाय, कोलंबन, ओलूर.
द्राक्षासाठी कोणतं लागतं तर डॉगरीज रामसे 110R 1613 CE इत्यादी. आणि संत्रा मोसंबीसाठी रंगपूर लाईम जंबेरी बहुत सारे खुंट आहे. आवळ्यासाठी स्थानिक किंवा बनारसी. आवळ्यासाठी स्थानिक अथवा बनारसी लक्षात ठेवा. आवळ्यासाठी स्थानिक अथवा बनारसी. नेक्स्ट बघा आंब्यासाठी रायवड आंबा आणि स्थानिक. रायवड आंबा पण हा खुंटाचा प्रकार आहे. पेरूसाठी रायवड पेरू आणि स्थानिक पोलूर. पेरूसाठी बघा रायवड स्थानिक आणि पोलूर. आणि चिकूसाठी खिरणी आणि रायन. तर चिकूसाठी कोणता खुंट लागतो खिरणी आणि रायन. पेरूसाठी तर रायवड पेरू आणि स्थानिक पोलूर. लिंबूवर्गीय फळझाड आता वरतीच बघितले पण काही राहिले ते याच्यात घेतले. जंबेरी रंगपूर लाईम कर्नाकट्टा ट्रायफॉलिएटर ऑरेंज. सफरचंदासाठी कोणता खुंट लागतो तर मॅलिंग मर्टन. सफरचंदासाठी खुंट लक्षात घ्या मॅलिंग मर्टन. द्राक्षासाठी डॉगरीज रामसे. सीताफळासाठी ॲनोना. सीताफळासाठी कोणता खुंट लागतो तर ॲनोना. बघा ही खुंट हे टॉपिक कंप्लीट झालं आपलं. नेक्स्ट बघा पीक संजीवके आणि त्यांचा उपयोग. तर ऑक्झिन या वर्गातील संजीवके बघा कोणती आहे तर कोणती आहे ऑक्झिन गटातील संजीवके. ऑक्झिन हा एक गट आहे संजीवकाचा. त्यातले कोणते संजीवके येतात त्या तर IAA IBA NAA PC PA 2,4-D 2,4,5-T इथ्रेन एवढे संजीवके ऑक्झिन गटात येतं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे जिब्रेलिक. तर जिब्रेलिक्समध्ये कोणते येते जिब्रेलिक ॲसिड 3 म्हणजे जिब्रेलिक ॲसिड. जिब्रेलिक्समध्ये जिब्रेलिक ॲसिड 3 हे वाला गटात येतो. सायटोकायनिन या गटात कोणते येतात तर कायनेटिन झियाटिन. तर सायटोकायनिन या गटात कोणते येतात कायनेटिन आणि झियाटिन. नेक्स्ट बघा वाढरोधके मॅलिक हायड्रॉक्साईड कुमारीन टिबा. मॅलिक हायड्रॉक्साईड कुमारीन टिबा ही वाढरोधके या गटात येते. आणि वाढ मंदावके म्हणजे वाढ झालेली वाढ ही थांबवणे त्याच्यानंतर वाढ होणार नाही त्याच्यासाठी वाढ मंदावके. त्याच्यासाठी काय येणार तर सायकोसिन म्हणजे CCC अलार फॉस्फॉन डी मॉर्फॅक्टिन. लक्षात ठेवा नाव अलार फॉस्फॉन डी मॉर्फॅक्टिन. नेक्स्ट बघा छाटकलमांना मुळ्या फुटण्यासाठी IBA हे संजीवक वापरतात. तर छाटकलमांना मुळ्या फुटण्यासाठी कोणते संजीवक वापरतात तर IBA ऑक्झिन गटातील संजीवक आहे. बघा IBA. बिया लवकर रुजण्यासाठी IAA जिब्रेलिक ॲसिड 3. लक्षात ठेवा बिया रुजण्यासाठी कोणता संजीवक वापरतात IAA जिब्रेलिक ॲसिड 3. नेक्स्ट बघा बिनबियाची फळे मिळण्यासाठी कोणते संजीवक वापरतात तर PCPA जिब्रेलिक ॲसिड 3. बिनबियाची फळे मिळण्यासाठी. पाठच करून ठेवा हे सर्व इम्पॉर्टंट आहे. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे लेक्चर तुम्हाला इम्पॉर्टंट लेक्चर आहे मिस होणार नाही. कारण आपले चॅनल हे प्रायव्हेट होणार आहे. भरपूर सारे लेक्चर हे प्रायव्हेट होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे लेक्चर बघायला मिळणार नाही. ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं आहे त्यांना हे लेक्चर बघता येणार. कारण त्यांना सबस्क्रायबर असल्यामुळे त्यांना नोटिफिकेशन लगेच चालली जाणार आणि येणारे पण आधीचे पण सर्व त्यांना बघता येणार. बघा नियमित बाहेर येण्यासाठी कोणते संजीवक वापरतात नियमित बाहेर येण्यासाठी तर कल्टार आणि सायकोसिन. लक्षात ठेवा कल्टार आणि सायकोसिन. नेक्स्ट बघा फळगळ थांबविण्यासाठी कोणते संजीवक वापरतात तर NAA 2,4-D. फळगळ थांबविण्यासाठी NAA 2,4-D. आणि फुलोऱ्याची विरळणी करण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड 3. फुलोऱ्याची विरळणी करण्यासाठी कोणते संजीवक वापरतात तर जिब्रेलिक ॲसिड 3 वापरतात. पण लक्षात ठेवा काकडीमध्ये स्त्री पुष्पाची संख्या वाढविण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड 3 आणि मॅलिक हायड्रॉक्साईड हे संजीवक वापरतात. जिब्रेलिक ॲसिड 3 आणि मॅलिक हायड्रॉक्साईड काकडीमध्ये स्त्री पुष्पाची संख्या वाढविण्यासाठी. कारण नर पुष्पाला काकडी लागत नाही फुलांना
स्त्री पुष्पांची संख्या वाढविण्यासाठी. जिब्रेलिक ॲसिड 3 आणि मॅलिक हायड्रॉक्साईड. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, व्हेरी IMP आहे. ग्रामसेवक, कृषीसेवक, विस्तारादी जे पण काही कृषीची एक्झाम असेल त्या सर्व एक्झामसाठी. नेक्स्ट बघा, द्राक्षात बिनबियाची फळे मिळण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? तर द्राक्षात बिनबियाची फळे मिळण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड 3. त्याचा आकार वाढतो आणि बी ही छोटीशी राहते. बिनबियाची म्हणजे त्यात बी असते पण एकदम छोटीशी असते. फळे पिकविण्यासाठी काय वापरतात? तर इथ्रेल म्हणजेच इथिलीन. एकच आहे ते, इथ्रेल आणि इथिलीन. कन्फ्यूज नका होऊ त्यात, कारण इथ्रेल आणि इथिलीन एका क्वेश्चनमध्ये इथ्रेल दिलं राहील आणि एका क्वेश्चनमध्ये इथिलीन दिलं राहील. तुम्हाला वेगवेगळं वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण ते एकच आहे. फळे पिकविण्यासाठी वापरते इथ्रेल. नेक्स्ट बघा, कांदा, बटाटा यांना कोंब फुटू नये यासाठी काय वापरतात? तर मॅलिक हायड्रॉक्साईड म्हणजेच MH मॅलिक हायड्रॉक्साईड. कांदा, बटाटा यांना कोंब फुटू नये म्हणून. लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, ॲस्कॉर्बिक ॲसिड काही संजीवके दिलेले आहे आणि त्यांची म्हणजे ते कशासाठी उपयोगात येतं ते पण दिलेलं आहे डिटेलमध्ये. ॲस्कॉर्बिक ॲसिड बघा, बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी वापरतात. ॲस्कॉर्बिक ॲसिड बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी, तसेच वनस्पतीच्या मुळांच्या वाढीचा वेग वाढविण्यासाठी ॲस्कॉर्बिक ॲसिडचा उपयोग होतो. तसेच या घटकामुळे वनस्पतीच्या अतिनील किरणांपासून पिकांचे संरक्षण होतं, फळगळ कमी होते करण्यासाठी पण हे उपयोगी आहे. पिकांचे रोग व किडीपासून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे फायदेशीर आहे. बघा, ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि त्याचे हे पूर्ण फायदे नीट वाचा. हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. नायट्रोबेन्झिन. तर बघा, याचं काय कार्य आहे नायट्रोबेन्झिनचं, कशासाठी वापरतात ते? ही फुलांची संख्या वाढविणारे उत्तेजक आहे. फुलांची संख्या वाढविणारे उत्तेजक म्हणून कोणते आहे? तर नायट्रोबेन्झिन. तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, फुलांची संख्या वाढविण्यासाठी म्हणजे उत्तेजक संजीवक हे कोणतं वापरलं जाते? तर नायट्रोबेन्झिन. हे ऑप्शन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. यांच्या वापरामुळे पिकांच्या कॅनोपीत म्हणजे घेरावात वाढ होते. म्हणजे घेरावात म्हणजे त्याच्या आकारात वाढ होते. मादी व उत्पादित फुलांची संख्या वाढून नर फुलांची संख्या तुलनेने घटते व परिणामी उत्पादनात वाढ होते. नर फुलांची संख्या ही घटते नायट्रोबेन्झिनमुळे आणि मादी फुलांची संख्या वाढते जेणेकरून उत्पादनात वाढ होते. नेक्स्ट बघा, संजीवकाचे प्रकार बघा. तर वरती बघितले आहे ऑक्झिन, पण त्याचा डिटेल माहिती आहे ही. बघा, ऑक्झिन गटात संजीवकाचे प्रकार. ऑक्झिन याच्या वापरामुळे वनस्पतीच्या पेशींची लांबी वाढते. तर ऑक्झिनमुळे लक्षात घ्या, वनस्पतीच्या पेशींची वाढी कशामुळे वाढते? पेशींची लांबी कशामुळे वाढते? तर ऑक्झिनमुळे वाढते. ऑक्झिन्समुळे लक्षात घ्या. तर IAA, IBA हे यातील ऑक्झिन गटातील संजीवक आहे ज्यांच्यामुळे पेशींची लांबी वाढते. लक्षात ठेवा, ऑक्झिन गटातील यांच्या वापरामुळे वनस्पतीच्या पेशींची लांबी वाढते. उदाहरणार्थ त्याचे IAA, IBA. नेक्स्ट बघा, कलम करताना भिन्न वनस्पतीच्या पेशींचा एकजीव करण्याचा उद्देश असतो. फळपिके, विविध शोभेच्या झुडपांच्या व फुलझाडांच्या अभिवृद्धीमध्ये ऑक्झिनचा वापर यशस्वीतेने करता येतो. पानांवर व फळांवर ऑक्सिजनची फवारणी केल्यामुळे फळांची व पानांची अकाळी गळती टाळता येते, म्हणजे गळ होत नाही. द्राक्षांची बियाविरहित प्राप्त करण्यासाठी ऑक्झिनचा वापर केला जातो. बघा, आपण तिथे वरतीच बघितलं आहे क्वेश्चन. द्राक्षांची बिनबियाची जाती निर्माण करण्यासाठी ऑक्झिन गटातील संजीवकाचा उपयोग केला जातो. वनस्पतीच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी पण, तसेच मुळांच्या संख्येत गुणात्मक वाढ करण्याकरता अंजीर, सफरचंद, अननस, पीच, चहा, गुलाब, बोगनवेलिया, रबर इत्यादी झाडांच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी केला जातो ऑक्झिनचा उपयोग. नेक्स्ट बघा, टुपोर्डी आणि NAA च्या वापरामुळे
तर कशामुळे? 2,4-D आणि NaCl's वापरामुळे टोमॅटो, वांगी, अंजीर यांची फळधारणा सुधारून उत्पन्न वाढते. तर कशामुळे? 2,4-D आणि NaC या संजीवकाच्या वापरामुळे टोमॅटो, वांगी, अंजीर यांची फळधारणा सुधारून उत्पादन वाढते. NaCमुळे सफरचंदाच्या फुलांची विरळणी होऊन उरलेले फळांचे आकारमान वाढते व त्यांचा रंग व दर्जा सुधारतो. नेक्स्ट बघा, सायटोकायनिन्स. याच्यामुळे काय होतं? तर या संजीवकाच्या अंगी वनस्पती पेशी विभाजनाची क्षमता आढळते. तर पेशी विभाजन कशामुळे होते विभाजन? तर सायटोकायनिन्स या संजीवकामुळे पेशी विभाजन होते. सायटोकायनिन्स या संजीवकात पेशी विभाजन क्षमता आढळते. उदाहरणतः कायनेटिन, त्याचे उदाहरण आहे कायनेटिन. नेक्स्ट बघा, पेशींची वृद्धावस्था टाळणे, बीज अंकुरणासाठी बीजांची सुप्तावस्था लवकर संपविणे, प्रकाशसंश्लेषण योग्य प्रकारे करणे इत्यादी सायटोकायनिन्स उपयोगी ठरते. तर कोणत्या पद्धतीत उपयोगी ठरते सायटोकायनिन्स? ते बघा, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, कारण हे इथे डिटेल दिलेली आहे माहिती. पेशींची वृद्धावस्था टाळते, त्याच्यासाठी उपयुक्त आहे. बीज अंकुरणासाठी उपयुक्त आहे. बीजांची सुप्तावस्था लवकर संपविण्यासाठी उपयुक्त आहे. प्रकाश संश्लेषण योग्य प्रकारे करणे याच्यासाठी उपयुक्त आहे इत्यादी त्याची माहिती आहे. नेक्स्ट बघा, जिब्रेलिन्स. या संजीवकाचा पेशी विभाजनाची व पेशी लांबी वाढविण्याची अथवा दोन्ही क्रिया करण्याची क्षमता आढळते. बघा, जिब्रेलिन्स दोन्ही पद्धतीने उपयोगी पडते. पेशीची संख्या म्हणजे पेशींची विभाजनाची व लांबी पेशीचे विभाजन पण करते आणि त्यांची लांबीसुद्धा वाढविते. दोन्ही क्रिया याच्यात मुळे होते. त्याचे उदाहरण बघा, जिब्रेलिक ॲसिड 1 ते जिब्रेलिक ॲसिड 59. बीजाची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिब्रेलिन्स. गटातील संजीवकामध्ये बिया काही काळ भिजविल्यास बियांची उगवण चांगली होते. सुप्तावस्था घालविण्यासाठी जिब्रेलिन्स गटातील संजीवके उपयुक्त आहे. लवकर झालेली आढळते. वाढीचा वेग वाढवणे तसेच बियाविरहित फळ प्राप्त करण्यासाठी जिब्रेलिन्स आवश्यक आहे. काकडीवर्गीय पिकांमध्ये फळधारणेसाठी स्त्रीलिंगी फुलापासून फळे मिळतात, म्हणून पुल्लिंगी फुलांचे प्रमाण वाढ कमी करून स्त्रीलिंगी फुलांची संख्या अधिक प्रमाणात लवकर आणण्यासाठी 100 ppm जिब्रेलिक आम्ल वापरतात. तर किती ppm वापरतात? 100 ppm. वाढरोधके अथवा नियंत्रके. बघा, नेक्स्ट टॉपिक आहे वाढरोधके किंवा नियंत्रके. म्हणजेच वनस्पतीच्या शरीराअंतर्गत चालणाऱ्या क्रिया कमी करण्याची अथवा पूर्ण थांबविण्याची नियंत्रित करण्याची क्षमता या गटातील संजीवकाच्या अंगी आढळते. त्यांनाच वाढरोधके असे म्हणतात. काही पिकांमध्ये फळधारणा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने विरळणीची गरज भासते व पिकाचे उत्पन्न व दर्जा वाढविता येत असल्याने त्याचा वापर करणे फायदेशीर ठरते. बऱ्याच वेळा हवामान, सूर्यप्रकाश यातील बदलांमुळे अथवा नैसर्गिक हंगाम, फांदीच्या टोकास वाढ संजीवकाचे जादा प्रमाण तयार झालेल्या फळझाडांना बहार निघत नाही. त्याकरता द्राक्ष, अंजीर, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी यासारख्या फळझाडांवर हवामान व त्यांची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन वाढरोधक गटातील संजीवकाचा क्रमाने केलेला वापर परिणामी बहार काढण्यात मदतीचा ठरतो. नेक्स्ट बघा, ॲब्सिसिक ॲसिड हे वाढरोधक संप्रेरक आहे. बघा, कोणता हे वाढरोधक संप्रेरक आहे ज्यामुळे पेशींचा वृद्धावस्था येते. अति प्रखर काय म्हणते? ॲब्सिसिक ॲसिडमुळे काय होते? तर हे वाढरोधक संप्रेरक आहे. यामुळे पेशींना वृद्धावस्था येते आणि अतिप्रखर उन्हात पानगळ करून बाष्पोच्छवास थांबवून पाण्याची बचत करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तर बाष्पोच्छवास थांबवून पाण्याची बचत करण्यासाठी कोणते संजीवक फायदेशीर आहे असा क्वेश्चन आला तर काय लिहा? ॲब्सिसिक ॲसिड. नेक्स्ट बघा, इथिलीन.
तर इथिलीन बघा हे वाढरोधक संप्रेरक आहे. तर इथिलीन हे वाढरोधक संप्रेरक आहे. वनस्पतीमधील इतर संप्रेरकापैकी इथिलीन फक्त इथिलीन नैसर्गिक स्थितीत वायुरूपात असते. इथिलीन हे संयुग वायुरूपात आहे, नैसर्गिक स्थितीत वायुरूपात असतं. फळांच्या परिपक्व होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी, फळे लवकर पिकविण्यासाठी हे उपयोगी आहे. इतर महत्त्वाचे पीक संवर्धके. तर बघा याचे स्प्रे केले जातात, जे नैसर्गिक स्थितीत आहे वायुरूपात. इथिलीनचा ह्युमिक ॲसिड बघा हे भूसुधारक आहे. ह्युमिक ॲसिड हे एक प्रकारचं भूसुधारक आहे. ह्युमिक ॲसिड भारी जमिनीमध्ये वापरल्यास जमिनीतील सोडियम किंवा मॅग्नेशियम व माती व मधील अणू तुटले जातात. जमीन हलकी होऊन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते. ह्युमिक ॲसिडचा उपयोग बघा भूसुधारक म्हणून होतो. त्याच्यामुळे जमिनीतील सोडियम किंवा मॅग्नेशियम व मातीमधील अणू तुटले जातात आणि जमीन हलकी व हवा खेळती म्हणजे भुसभुशीत होते. त्याच्यामुळे जमिनीमध्ये हवा ही खेळती राहते. यांच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कॅल्शियम, लोह यांचे उपलब्ध रूप तयार होते व पिकासी अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळतात. बियांची उगवण चांगली होते. अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळतात, बियांची उगवण चांगली होते, होण्यास मदत होते. ह्युमिक ॲसिडच्या वापरामुळे जीवाणूंचा कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जीवाणूंची संख्याही वाढते. चला तर आपलं ते टॉपिक कंप्लीट झालं आहे. आता बघा शाखीय अभिवृद्धीच्या पद्धती आणि उदाहरणे. तर शाखीय अभिवृद्धी पद्धत ही कोणत्या केली जाते. तर कंद ही शाखीय अभिवृद्धीचाच प्रकार आहे. कंद, गड्डा, मूळखोड. तर कंद म्हणजेच बल्ब. तर कशा पद्धतीनं केली जाते कोणत्या पिकाची. तर लसूण, कांदा आणि शिगन, ट्यूलिप ही सर्व कंद अथवा बल्ब पद्धतीने अभिवृद्धीची उदाहरणे आहे. नेक्स्ट बघा गड्डा म्हणजेच कॉर्न, ग्लॅडिओलस, कॅलेडियम, सुरण हे पिके गड्डा अथवा कॉर्न पद्धतीने अभिवृद्धी केली जातात आणि त्या अभिवृद्धीची ही उदाहरणे आहे. मूळखोड म्हणजेच रायझोम. मूळखोड म्हणजेच रायझोम या पद्धतीत कोणती उदाहरणे आहेत. तर आले, हळद, कर्दळ. मूळखोड अथवा रायझोम आणि त्या पद्धतीनं अभिवृद्धी करणारी पिके. अशा पद्धतीने तुम्हाला जोडा दिले राहू शकतात किंवा स्पेशल क्वेश्चन पण येऊ शकतो याच्यावर. त्याच्यामुळे मूळखोड पद्धतीनं कोणत्या पिकांची लागवड केली जाते. आले, हळद आणि कर्दळ. त्याचे बघा गड्डे असतात ते लावले जातात. अपप्ररोह म्हणजे ऑफसेट. अननस आणि अननस आणि विलायची. अपप्ररोह ऑफसेट. आणि ग्रंथील खोड म्हणजे स्टेम, ट्यूबर, बटाटा. ग्रंथील खोड शाखीय अभिवृद्धीची पद्धत. ग्रंथील खोड आणि उदाहरण काय त्याचं बटाटा. ग्रंथील मुळ्या म्हणजे रूट, ट्यूबर, रताळी आणि डेलिया. मुनवे म्हणजे सर्कल. केळींची लागवडी मुनवेपासून केली जाते म्हणजे सर्कल. धावते खोड म्हणजे रनर्स, हराळी आणि स्ट्रॉबेरी. म्हणजे त्याचे जे असतात फांद्या त्यांच्यापासून. हराळीचे बघा जिथे ते टोक लागलंय तिथे हराळीचं झाड चालू होते. स्ट्रॉबेरीचं पण तसंच. जिथे त्याचे दांडी जमिनीत गेली तिथून त्याचं नवीन रोप तयार होते. आभासी कंद अथवा शॅडो बल्ब म्हणजेच ऑर्किड हे त्याचं उदाहरण आहे. अशा पद्धतीनं लागवड होते ऑर्किडची. देहांकुर, स्टोलॉन, ब्रह्मी, नेचे. ब्रह्मी आणि नेचेचे देहांकुर अथवा स्टोलॉन पद्धतीने लागवड होते. पक्व फांदीची छाटे द्राक्षे, गुलाब, अंजीर, बोगनवेल. उदाहरणे बघा कोणते. तर पक्व फांदीचे छाटेसाठी द्राक्षे, गुलाब, अंजीर, बोगनवेल. अर्धपक्व फांदीची छाटे ड्युरांटा, जास्वंद, क्रोटॉन, ॲकॅलिफा. आणि कोवळी फांदीची छाटे शेवंती, जाई, जुई, फुलियस. यासाठी कोवळी छाटे लागतात. पानापासून बघा पेप्रोमिया, ब्रायोफायलम, रेक्स, बोगोनिया,
यांची पानछाटेपासून लागवड करतात. मूळ छाटे फणस, कढीपत्ता, चंदन, आकाश, नीम यांची मूळ छाटे. गुटी कलम पेरू, डाळिंब, लिची या सर्व झाडांमध्ये गुटी कलम ही लागवडीसाठी वापरतात. साधे दाब कलम पेरू, डाळिंब, जाई, जुई. सर्पाकृती दाब कलम जाई, जुई, द्राक्ष. शेंडे दाब कलम ब्लॅकबेरी, रास्पबेरी, गुजबेरी. नंतर आहे भेट कलम. भेट कलम पद्धतीने आंबा, चिकू, पेरू. नेक्स्ट बघा जिबली कलम पद्धतीत. तर जिबली कलम पद्धतीत कोणती पिके येतात? आंबा, चिकू, पेरू. अंकुर कलम तर आंबा, काजू. कोय कलम आंबा. पाचर कलममध्ये आंबा, सफरचंद, चिंच, जांभूळ हे पाचर कलमचे उदाहरणे आहेत. खोगीर कलमचे आंबा, चिकू, पेरू. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, एक एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. बघा एवढंच आहे, पण व्यवस्थित वाचा. बीज कलम बघा फळझाडे दुरुस्तीसाठी ब्रीज कलम. टॉप वर्किंग जुन्या जातचे सुधारित जातीत रूपांतर. व्हिनियर कलम आंबा, सफरचंद. व्हिनियर कलम आंबा, सफरचंद. शिल्ड किंवा टी बडिंग संत्रा, मोसंबी, शोभियंत झाडे, गुलाब. पॅच बडिंग तर बोर, आंबा, रबरमध्ये पॅच बडिंग केले जाते. रिंग बडिंग. रिंग बडिंग म्हणजे बोर आणि मलबेरीत रिंग बडिंग हे केले जाते. रिंग बडिंग म्हणजे गोल गोल साल काढणे झाडाची. फ्लूट बडिंग. फ्लूट बडिंग म्हणजे बोरात केली जाते. चिप बडिंग ही आंब्यात केली जाते. फोरकार्ट बडिंग ही आंबा आणि रबरमध्ये फोरकार्ट बडिंग ही केले जाते. तर बघा कोणत्या पिकात कोणत्या पद्धतीने कामे केली जाते हे याच्यात दिलेलं आहे. त्याच्यामुळे लेक्चर व्यवस्थित वाचा तुम्ही. शाकीय अभिवृद्धी आहे पद्धती, या अभिवृद्धीच्या पद्धती आहे आणि कोणत्या पिकात ह्या अभिवृद्धीच्या पद्धती ह्या वापरल्या जातात त्याच्यावरील हे उदाहरणे दिलेले. आणि ही संजीवके व्यवस्थित वाचा. एक एक संजीवक महत्त्वाचा आहे आणि याच्यावर क्वेश्चन येतातच. कोणती पण एक्झाम असो, ग्रामसेवक असो, कृषीसेवक असो, विस्तार अधिकारी असो की तलाठीत पण येतात आणि आपला वन विभाग पण याच्यावर पण हे क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे लेक्चर महत्त्वाचं आहे. व्हेरी IMP क्वेश्चन आहे याच्यात. व्यवस्थित वाचा आणि प्लीज लक्षात ठेवा, अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स मिळतील. क्लायमॅट्रिक फळे, नॉन क्लायमॅट्रिक फळे तुम्हाला डिटेल माहिती समजली असेल. क्लायमॅट्रिक म्हणजे जे आता काही सांगत नाही मी. चला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे वाले लेक्चर बघायला मिळतील. कारण लेक्चर हे प्रायव्हेट होणार आहे. त्याच्यामुळे ही तुम्हाला मी कळकळीची विनंती सांगते की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे लेक्चर बघायला मिळतील. लेक्चर प्रायव्हेट झाल्यावर मग तुम्हाला मिळणार नाही बघायला. त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.